नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. आज मार्केटची हालत खराब केली. तो म्हणजे कोणी ट्रम्प तात्यांनी दिलेल्या धमकीमुळे आणि निफ्टी 50 मधला मेजर स्टॉक रिलायन्स इंडस्ट्रीज. तर बघा आज मार्केट आपण सगळ्यांनी पाहिलं मार्केट ओपन झालं. वरती गेलं, प्राइस रिजेक्ट झाली आणि मार्केट नंतर खाली कोसळलं. रिलायन्स जवळ-जवळ आज 5% पडला. निफ्टी 50 मधले टॉप गेनर्स, टॉप लुजर्स काय, कोण होते ते आपण बघूया. त्यानंतर ब्रॉडर मार्केटने आज काय केलं ते बघू. सेक्टोरल आपण ते पण चेक करू. सेक्टरल आज मार्केट कसं होतं. ओके. त्यानंतर एफ-आय-एस, डी-आय-एसने आज काय केलं, उद्या कोणता महत्त्वाचा डेटा आहे, ते सुद्धा आपण चर्चा करूया. चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. माझा परिचय करून देतो. माझं नाव मयूर आहे. मी मागच्या 10 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतो आणि माझं एक स्वप्न आहे मित्रांनो, की मला 1,00,000 मराठी बांधवांना अर्थसाक्षर करायचं आहे. तेही 31 डिसेंबर 2026 पर्यंत. हे कार्य माझ्या एकट्याने नाही होणार, तुमची गरज आहे मला. त्यामुळे तुमचं सहकार्य लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा. चला सुरुवात करूया. आजचं ब्रॉडर मार्केट बघूया आपण. आज निफ्टी 50 71 पॉइंट मायनस क्लोज झाली आहे. ओके. ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर बघितला तर वाढणारे शेअर्स 1238 होते आणि पडणारे 1889. ओके. टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स बघू आपण. टॉप 5 गेनर्स बघायला गेलो आपण तर बघा तुम्ही इथं बघू शकता. टॉप 5 गेनर्स जर आपण बघितले तर अपोलो हॉस्पिटल, आय-सी-आय-सी-आय बँक, टाटा कन्झ्युमर, एच-डी-एफ-सी लाईफ आणि बजाज ऑटो. आज निफ्टीला पाडायचं काम केलंय या 5 स्टॉकने. ट्रेंड, रिलायन्स, कोटक बँक, इंडिगो आणि आय-टी-सी. ओके. तर आता बघूया आपण की ब्रॉडर मार्केटमध्ये आज काय झालंय. बघा ब्रॉडर मार्केट जर आपण बघायला गेलो ना, तर 2 जर सोडले इंडेक्स बघा निफ्टी नेक्स्ट 50 आणि निफ्टी स्मॉल कॅप 50 हे 2 जर सोडले, तर बाकी पूर्ण ब्रॉडर मार्केट जे आहे ना, ते इन रेड होतं. सगळीकडे प्रॉफिट बुकिंग आणि थोडंसं सेलिंग प्रेशर बघायला मिळालं. ट्रम्पने दिलेल्या धमकीमुळे आणि रिलायन्स इंडस्ट्री, ट्रेंड, आय-टी-सी, इंडिगो, कोटक बँक यांच्यामध्ये आलेल्या सेलिंग प्रेशरमुळे. सेक्टोरल जर बघायला गेलो आपण, तर बघा सेक्टोरलमध्ये मीडिया सेक्टर, त्याच्यानंतर निफ्टी ऑइल अँड गॅस हे सेक्टर 2.25% पडलंय. ओके. रिलायन्स तुम्ही बघितलंच आहे रिलायन्स. यामध्ये बघून घेऊया एकदा शॉर्टमध्ये. बघा जी-एस-पी-एल, ए-टी-सी-एल, बी-टी-सी-एल, हिंदुस्थान पेट्रोलियम, एम-जी-एल आणि रिलायन्स या स्टॉक्सनी आज सगळ्यात जास्त या इंडायसेसला खाली ओढायचं काम केलं. आता एफ-आय-एस, डी-आय-एसने काय केलं ते बघून घेऊया. बघा एफ-आय-एसच्या छोटीशी सेलिंग होती, पण तरी वाढली आहे कालपेक्षा. ओके. काल एफ-आय-एसने 36 करोडचा माल विकला होता कॅशमध्ये. आज त्यांनी 108 करोडच्या आसपास कॅश सेगमेंटमध्ये जो माल आहे तो विकलेला आहे. आपले डी-आय-एसनी 1750 करोड रुपयांची आजही खरेदी केली आहे. ओके. त्यानंतर आता बघूया आपण एकदा फॉरेक्स कॅलेंडर बघून घेऊ आपण, की यूएसचे उद्या कोणते महत्त्वाचे डेटा येणार. बघा यूएसमध्ये उद्या रात्री महत्त्वाचे 2 डेटा आहेत. आय-एस-एम सर्व्हिसेस पी-एम-आय म्हणून एक डेटा आहे. ओके. तो येणार आहे उद्या संध्याकाळी 8:30ला आणि त्यासोबत जॉल्ट जॉट्स जॉल्ट्स जॉब ओपनिंग येणार आहे. ओके. तर हे 2 महत्त्वाचे डेटा आहेत. आता तिसरा डेटा कोणता आहे आपल्या भारताचा महत्त्वाचा, तो आहे जी-डी-पी. उद्या जी-डी-पीचा डेटा येणार आहे. उद्या 7 तारीख आहे. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मार्केट सेशनमध्ये जर मार्केट चालू असताना डेटा आला, तर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळेल. जर मार्केट क्लोजिंग नंतर डेटा आला, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सेन्सेक्सच्या एक्सपायरीला परवाच्या दिवशी बघायला मिळेल. ओके. आता बघूया की रिलायन्समध्ये काय झालं. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, पण पुन्हा एकदा तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. एक ब्लूमबर्गने एक रिपोर्ट जारी केली होती, की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, की रिलायन्स कंपनी जी आहे, ती रशियाकडनं अजूनही स्वस्त तेल खरेदी करतीये. ओके. आणि ट्रम्प तात्यांनी धमकी दिली होती, की भारताने जर रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करणं बंद केलं नाही, तर मी आणखीन टॅरिफ लावू शकतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा प्रेशर त्याच्यावरती आला आणि स्टॉक धडाधड सेलिंग सुरू झाली रिलायन्सच्या स्टॉकमध्ये. नंतर रिलायन्सने क्लॅरिफिकेशन दिलं, की मागच्या 3 आठवड्यापासून कुठलाही स्टॉक आमच्याकडे आलेला नाहीये रिफायनरीला. ओके. त्याच्यामुळं आम्ही रशियाकडनं तेल सध्या तरी खरेदी केलेलं नाहीये. असं त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं. तरी पण काही विश्वास इन्व्हेस्टर्सचा जिंकता आला नाही आणि तो जो स्टॉक आहे रिलायन्स खूप जवळ-जवळ 5% आज खाली कोसळला. 24 जून 2024 पासून आजपर्यंत म्हणजे मागच्या 1.5 वर्षामध्ये सगळ्यात वाईट दिवस हा आज रिलायन्स इंडस्ट्रीसाठी
या दृष्टिकोनातनं होतं. 1497 लो बनवला आणि 1507 ला बंद झालाय. ओके. 34 आपल्या म्हणजे जे अॅनलिस्ट आहेत 34 त्यांनी सांगितलंय की रिलायन्स तुम्ही इथे या डीपवरती हे करेक्शन नंतर तुम्ही बाय करू शकता. 1685 टार्गेट अजूनही आहे. ओके. तर ही होती त्यांची राय. तुम्ही जर रिलायन्स या डीपवरती बाय करण्यामध्ये इच्छुक असाल, तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या मित्रांनो. ओके. चला हे झालं. आता आपण बघूया की स्मॉल कॅप इंडेक्सने काय केलं. बघा, आपण मार्क केलं होतं की 17,900 ची एक खूप स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे स्मॉल कॅप इंडेक्सला. काल त्याच्या वरती क्लोजिंग दिली होती त्यांनी 926 ला. पण आज हा जो सगळा सिनारिओ उभा राहिला आहे. ओके. हा जो सगळा सिनारिओ उभा राहिला त्याच्यामुळे आज स्मॉल कॅप इंडेक्समध्ये जवळ-जवळ छोटी पण सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आपल्याला. ओके. तर बघूया आता 17,900 च्या वरती पुन्हा स्मॉल कॅप इंडेक्स जाऊन होल्ड करतं का? मिड कॅप इंडेक्समध्ये तुम्ही बघा लोवर हाय, लोवर लो बनवलाय. ओके. तर बघूया. महत्त्वाचा जर सपोर्ट बघितला तर 7,800 चा सपोर्ट आहे सध्याचा मिड कॅप इंडेक्सला. ओके. त्यानंतर चला आता आपण या महत्त्वाच्या याच्यावर येऊ, की आपलं मार्केट उद्या कसं राहील? काय आपल्या महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे? आपण काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे? आता तुम्हाला सांगायचं जर झालं तर आता सध्या ब्रॉडर मार्केट जे आहे बघा, ब्रॉडर मार्केट इन ग्रीन आहे. ओके. पण आपलं जे मार्केट आहे निफ्टी 50 आपलं मार्केट उद्या फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होऊ शकतं. ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत. पण आपल्या भारतामध्ये सध्या जे क्वार्टरली अपडेट्स येत आहेत, त्यानंतर क्रूड ऑइलला घेऊन जे टेन्शन चालू आहे, टेरिफमुळं आहे. थोडंसं त्याचा आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळतोय. आणि जसं की मी पहिले पण सांगितलं होतं, की एकदा लाईफटाईम हाय टच केला ना, की मार्केटमध्ये नवीन बायर्स यायला घाबरतात. तिथनं थोडंसं सेलिंग प्रेशर किंवा प्रॉफिट बुकिंग हवी होते आणि ते सध्या बघायला मिळतंय. प्लस तडका टॅरिफचा पण आहे. ओके. तर बघा आता मार्केटने कालपर्यंत हायर हाय, हायर लो बनवला. पण आज निफ्टीने डोजी कॅन्डल सोबत क्लोज दिलं आणि लोवर हाय, लोवर लो बनवलाय. आता तुम्ही बघा उद्या बुधवार आहे. उद्या आपण काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे? बघा निफ्टी 50 जोपर्यंत 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज देत नाही, तोपर्यंत पॉझिटिव्ह आहे. तोपर्यंत आपण होप सो आपण असा अंदाज लावू शकतो, की निफ्टी त्याच्या खाली निगेटिव्ह होईल. तोपर्यंत आपण आपला जो व्ह्यू आहे, तो पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे मार्केटवर. ओके. तर 20 डे मग पर्चेस करतो बघा, प्लेस करतो 26,075 ला. तर उद्या पहिला महत्त्वाचा सपोर्ट जर असेल निफ्टीला, तो आहे 26,120. तो होल्ड करत पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. तो जर ब्रेक केला खाली, तर 26,070 हा दुसरा महत्त्वाचा सपोर्ट आहे निफ्टीसाठी उद्याच्या डे ट्रेडिंग सेशनसाठी. पहिला रेझिस्टन्स निफ्टीला 26,240 तो क्रॉस करून होल्ड केलं, तर 26,290 पर्यंत तुम्हाला निफ्टी जाताना दिसू शकते. जर 26,240 च्या आसपास तुम्हाला प्राइस रिजेक्ट होताना दिसली, तर तुम्ही सेल ट्रेड प्लॅन करू शकता. जर तुम्हाला 26,120 च्या आसपास तुम्हाला सपोर्ट घेताना दिसली निफ्टी, तर तुम्ही तिथनं बायिंग करू शकता. स्टॉप लॉस नक्की लावा मित्रांनो. ओके. चला आता बँक निफ्टीमध्ये काय आपण करायला पाहिजे ते सांगतो. बँक निफ्टीमध्ये बघा 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जो आहे, तो प्लेस करतोय 59,437 ला. ओके. पहिला सपोर्ट उद्या बँक निफ्टीसाठी कुठला असेल, तर सेम आहे जो आजच्यासाठी होता 59,830. तो होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. जर तो खाली ब्रेक केला तर 59,650 हा दुसरा महत्त्वाचा सपोर्ट आहे. पहिला रेझिस्टन्स बँक निफ्टीला 60,230, दुसरा 60,350. ओके. लेव्हल मार्क करून घ्या मित्रांनो. लेव्हल टू लेव्हल ट्रेड करा. सेन्सेक्स 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज दिलेला आहे सेन्सेक्सने. पहिला सपोर्ट आहे बघा सेन्सेक्सला 84,900. तो जर खाली ब्रेक केला तर 84,730. जर तुम्हाला 84,900 च्या आसपास सपोर्ट होल्ड करताना दिसला सेन्सेक्स, तर तुम्ही बाय ट्रेड प्लॅन करू शकता. ओके. पहिला रेझिस्टन्स सेन्सेक्सला कुठला असेल 85,250. तो जर क्रॉस करून होल्ड केलं 85,400 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स जाताना दिसू शकतो. जर तुम्हाला पहिल्या रेझिस्टन्सला 85,250 ला प्राइस रिजेक्ट होताना दिसली, तर जे मित्र आपले ट्रेडर मित्र सेन्सेक्सच्या ऑप्शन्समध्ये काम करतात, तर ते स्टॉप लॉस लावून पुट ट्रेड घेऊ शकतात. 85,250 ला प्राइस रिजेक्शन झाली तर. तर उद्या फ्लॅट टू निगेटिव्ह मार्केट ओपन होणार जवळ-जवळ 40 ते 50 पॉइंट किंवा ॲक्चुअल सिनारिओ ते उद्याच कळेल आपल्याला. ओके. पण सध्याचा जर आपण व्ह्यू बघितला किंवा डेटा बघितला, तर एक 50 पॉइंट
उद्या आपल्या मार्केटचे ते खाली ओपन झालं पाहिजे अशी इंडिकेशन आहेत. ओके मित्रांनो. तर मी अशी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला मदत करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.